काय झालं रे म्हटलं त्या काय बाबा एवढं म्हटलं तुम्ही इकडे आणलं काय म्हटलं काय सांगून काय लागला सांग ना काय झालं काय नाही सांग ना म्हटलं फटाफट गोष्ट अशी लकलक या लाऱ्या म्हटलं बाबू आपलं गणपतीचं मंडळ आहे झाबरू चालून राहिलं तर म्हटलं हे भुसण्याचे बाबा म्हणजे शिवलाल भाऊ ते सांगून राहिले होते का बा झाबरूदा हो दरवर्षी पैसे वाचून राहिले त्याचा घरात तो पैसा भरून राहिला हा गणपतीची वर्गण लावून राहिली तेवढे पैसे आपल्याला कार्यक्रमाला लागून नाही राहिले उरून राहिले आणि त्याच्यामुळे झाबरूदा शिल्लक पैसे दाखवून नाही राहिला सगळे खर्च झाले म्हणजे लागले म्हणजे इकडलं तिकडं म्हणजे बाकीचे पैसे झाबरूदा त्याच्या घरात भरून राहिला तर यंदा आपल्याला म्हटलं त्याला सपोर्ट करायचा नाही आहे वर्गणी नाही फळायची मंडळात जायचंही नाही काहीच नाही ते झाबरूदा आणि ते मातीदा ते काय पाच बसून म्हटलं हा त्याच्या आहे ना आपले नाव म्हटलं खराब होऊन राहिलं नाही तर का लोक आपल्याला म्हणून राहिले का बा यानं पैसे खाल्ले असं पुट्टे नाही खाल्ले ते नाही खाल्ले असे म्हणून राहिले मग बोले हे तर कमालच झाली आपण काय पैसे खाल्ले बाबा आपल्या पैसे दादा व्यवहार नेला तर ठेवायला नेला काय तर काहीच नाही आपल्या पैसे आता काही झाबरूदा पैसे येते मग तेच आहे ना तेच तर आपल्या पैसे कायचं काही राहत नाही मग आपलं नाव बदनाम राहिलं ना बिना कामाचं शिवलाल बोलते माघारी शिवलाल बोल झुमर भू मला सांगितलं बाबा असं असं हो तुम्ही म्हणे पैसे खाल्ले म्हणे मी नाही खाल्ले बाबा ते झाबरूदांना खाल्ले असं माहित नाही पण आम्ही पैसे खाल्ले नाही आमच्या पैसे आट्यांचा व्यवहार नाही आहे म्हटलं जे काय व्यवहार आहे ते झाबरूदा पैसे आहे हा आणि ते मातीचा पैसे आहे हो ते काय त्याच्या पैसे आहे सगळं आणि तेच पाहून राहिले म्हटलं पैसे व्यवहार आपल्या पैसे काही नाही ना आम्ही ना काही खाल्ले नाही बरोबर आहे आपण खाल्लेच नाही तर खाल्लेच नाही म्हणणार आहे ना खाल्ले तर बाबा खाल्ले आपल्या पैसे व्यवहारच नाही तर आपण कुठून खाणार आहे बाबा हा तर असा गेम आहे म्हटलं तो आणि आज झाबरूदाची मीटिंग मग सांगितलं ते ना तर म्हटलं आता मीटिंग मध्ये काय कोणी जाऊ नका सप्पा काही कोणाला त्याला भेटू नका हा झाबरूदाला भेटू नका आणि कोणालाच काही भेटू नका काही सांगू नका तुलाच गेलं तिकडं काय व्हायचं म्हणा आम्हाला काही आम्ही काही मंडळात आहे नाही म्हणा बा यंदा हा सपा बोलून द्या आम्ही काही बा मंडळात आहे नाही यंदा आम्ही काही येत नाही म्हणा मंडळात आम्ही निघालो म्हणा एवढं बोलून द्या विषय खतम करून टाका त्याच्यानं आपलं नाव खराब होऊन राहिलं ना मग नाही का त्याच्या एकट्याच्यानं आपलं नाव खराब होऊन राहिलं एवढा मोठा पैसा येऊन राहिला मंडळाला चालला कुठं चालला काय चालला काही दाखवून नाही राहिला झाबरूदा मग त्याच्या एकट्याच्यानं आपलं नाव खराब होऊन राहिलं चुलत गेलं तिकडं काय व्हायचं मग माझ्या घरापर्यंत झालं ते मला म्हणे हो मायबीन माझं डोकं खराब झालं म्हटलं एखादी फाडी घेऊन टाकतो रे शिवलाल भुजा हो डोक्यावर अरे हो चेता ना बाबा अरे बा ते काही नको करू पागलपणा गोटा फुटा टाकतो म्हणतो बाबा नाही रे टाकत नव्हतो ते मनाची गोष्ट होईये पण माझा असा दिमाग खराब झाला कसाच वाटे बरे मग नाही तर काय हे काही कोण म्हटलं पैसे खाल्ले मग दिमाग नाही खराब होत का तूच सांग होतं काय खराब हा आपलं काही लेणं नाही देणं नाही देवाच्या याच्यातले पैसे जर खाल्ले म्हणून मग दिमाग नाही खराब होत का हो ते तर आहेच म्हणा ते तर होतेच खराब पण ते झाबरूदा आहे ना ते ना खाल्ले ना पैसे मग तुम्हाला काय लागायला पाहिजे तुम्ही नाही खाल्ले तुम्ही काय अंगावर घेऊन राहिले हा तुम्ही काय अंगावर घेऊन राहिले माझ्या बाबाजी म्हणते ना ते बरोबर आहे ते आता मी तेच सांगू राहिलं म्हणून म्हटलं कोणी काही जाऊ नका काही सांगू नका चुल्यात गेलं तिकडं आम्ही काही मंडळात आहे नाही म्हणा आम्ही येतो नाही म्हणा काहीच नाही बस झालं विषय खतम करून टाका हा पैसे खाऊन राहिला घर तर भरून राहिला नाव आपला डॅमेज होऊन राहिलं मग काही कामाची कशा काय का ते हा बंद करून टाका काही जाऊ नका मी तर नाही करत हो लोक असे म्हणते बाबा पैसे खाल्ले देवाच्या याच्यातले माहवी कट काही जाऊ नका म्हटलं जाऊ दे तिकडे चुल्यात काय झाबरा तू मार काही करतले का इथं म्हटलं आता काय कुत्र नाही ना मार तिकडे मीटिंग आहे तिकडे जमा झाले असन हे झालं असन हा म्हणलं काय थोडं जरासा चारा घेतला जरासा तोडतो म्हटलं तू मार काही कुराला होता काय राजा म्हटलं माणूस आहे तू हा झाकण झुल्या तर तुला समजत नाही का दुसऱ्या टाईमवर जा म्हणून चारा आणाले आपला मीटिंगचा टाइम म्हणतो चाराचा टाइम एकाच आणतो तू हा म्हणता मग इकडं फोटे वाटपात बसतेत ना हा आपल्याला त्या अजिबात पटत नाही कोणी वाट पाहून राहिला आपण टाइम दिला आणि आपण टायमावर गेलो नाही आपल्या दिमागाला त्या अजिबात म्हटलं फटत नाही ते आपला कसं टाइम टू टाइम असते तुझ्या जरा वेळ झाला पोट्टी येऊन वापस गेले का तर काय मिच्छा माया भिंत तुलेच गेले वापस बाप्पा एवढा टाइम माझे पक्के आहे ते अबे म्हटलं काय कुत्र नाही आला मी सांगतो ना तुले काय कुत्र नाही आलं कोणीच नाही आलं इथं मग कोणीच नाही आलं मी सांगतो ना कोणीच नाही आलं तुले जा फक्त नुसती घाई बाकी कोणाला टेन्शन नाही खायचं तुलेच आहे फक्त माया भिंत पाहिजे बाबू टेन्शन घेणारे कोणी सगळेजण बगर टेन्शनचे राहिले तर म्हटलं मंडळ कसं चालणार आहे कसं चालणार आहे टेन्शन घेणारही पाहिजे कोणी मग आता कुठं गेले काय गेले फुटते काय मला आता जा लागन त्याच्या घराकडं काय करतो मग आता गलती आपली आहे ना आपण टाइमवर आलो नाही ना होऊ शकते ते इथे येऊन वापस गेले असाव वापस गेले असाव तर मग ते म्हणत नाही का आम्ही चालतो बा तुम्हीच नव्हते त्यापेक्षा खायले आता आपली गलती झाली आपणच लेट आलो ते तू याच्यानं झालं म्हणा तर आपण त्याच्या घरी जाऊ एकदा त्याला आवाज देऊन देऊ हो मोरी आले बाप्पा मोरी आले बाप्पा मोरी आले गणपती बाप्पा मोरया अरे बाबा बुट्टेले बाबा आतापासून आता उडत आहे गणपतीची बाबा गणपतीचे गाणे गिने बाबा बरं झालं पुढे टाइमवर आले म्हणा हो जमलं यायलेच पाठवून झालं झाबरू एक काम करतो म्हटलं यायलेच पाठवून देतो आता त्या गिद्या कोण आहे सगळ्याच्या घराकडं हा यायलेच पाठवून देतो दोघायले
म्हटलं बाबू, अरे थांबा ना म्हटलं, गणपती येऊ द्या का, झाला का तुमचं चालू गणपती बाप्पा म्हटलं जरा येऊ तर द्या गणपतीला. हा पहिले म्हटलं आता तुम्ही एक काम करा, आपला गणपती बसते ना तर म्हटलं मीटिंग साठी पुट्टे अजून आले नाही तर म्हटलं आवाज देऊन या ते तिकडे ते चत्या लाऱ्या अजून कोण आहे, अजून हे आपले शिवलाल भू, झुमर भू, जेवढे दिसन त्याला सांगून दे, सगळ्याला सांगून दे, जो दिसन रस्त्याने ज्याचं घर पडन सांगून दे गणपतीची मला मीटिंग आहे. पहिले तर पुट्टेला आवाज दे, कारण की पुट्टेचं काम आहे, बाकी काही काम नाही आहे सध्या. पुट्टे शिवलाल होईल की आवाज देऊन दे. हो मला आवाज देऊ नका, मला चालायचं का, चल आवाज देऊ नका. गणपती बसते ना, मंडप बांधते ना, मंडप बसतं झाबरूता मारती तर आजपासून मंडप बांधणं चालू करते का. हो मंडप बांधायला लागते ना, गणपती बाप्पा बसत नाही का, राहिलेच किती दिवस. परवा गणपती बसते ना, आज बांधा नाही लागेल का आपल्याला. जा मग बाबू लवकर जा, तर त्याला बोलावणार आपल्याला, इकडे टीनं गिन आणावं लागते, मग मंडप कसा बांधायचा कसा नाही सगळं मेळ लावा लागते ना. जा त्याला बोलावणार, जा आवाज देऊन दे, झाबरूजान मारती आहे म्हणा इथं निमा झाडाखाली. हो झाबरूता बाद दिलं 5 मिनिटात. झाबरूच्या नावाचा डंक्याचा कार्यक्रम तर आपला चांगला आटपला. आता राहिली फक्त हे पोट्टे. हो हे पोट्टे त्या झाबरूच्या मागणे लागले पाहिजे. हो लेकाले एवढं सांगितलं का, जो पैसा घरात भरून राहिला याने जर लेकांना कान खुलून ऐकलं असून ते जाणारच नाही. पण आता काही सांगता नाही येत. हा पोट्टे मोठे झाबरूदा करतेत. आता काय करतेत ना काय नाही, आता काय माहित बा. आता जे काही ते पोट्ट्यावर आहे, बाकी आपण त्याच्या नावाचा डंका तर चांगलाच बाजवला, तो कार्यक्रम आपला आटपला. हो ते की आपलं बरोबर झालं. आता फक्त पुट्ट्याचा विषय आहे. तिकडे ते कंदी लावायची, ते बाबा भाऊ की बाकी हे म्हटलं आता वर्गण देत नाही. म्हणे नाही का कंदी लावायची मी देत नाही म्हणे, तो बाबा भाऊ म्हणे ह्याला का घर आला म्हणे, आता वर्गण देत नाही म्हणे मी यंदा. मी 1000 वर्गणी फाळत असतो म्हणे दरवर्षी. या वर्षी कोणी मंडळात आहे नाही, कोणी वर्गणी फाळतही नाही, काहीच नाही. फक्त ते पुट्टे हे 2-3 पुट्ट्या राहायच्या, त्या लाऱ्या गेल्या, ते लकला की हे फक्त पुट्टे गेले नाही पाहिजे. बाकी म्हटलं कोणी जात नाही, त्याच्या नावाचा आपण चांगला डंका वाजवला. कोणी त्याला उभे नाही करत, वर्गण नाही दिले, 8 वर्गण नाही देत. आपण चांगला दुसरा गणपती बसू. तुम्हाला अध्यक्ष म्हणून मी उपाध्यक्ष, तुम्ही अध्यक्ष. मस्त आपलं मंडळ तयार करू आता आपण. हो ते बरोबर आहे, पण मला पुट्टे जागा खरी नाही आवडले काय यायचं. पुट्टे म्हटलं का आपल्याला चाट मारा हावल्या इकडे लागते, आणि तिकडे मग झाबरूदा करते माहिती आहे. पुट्टे झाबरूच्या नावाची दिवाणी आहे, मग झाबरूदा मला त्या पुट्ट्याचं खरं नाही आठवून राहिलं. बाकी इकडला आपला चांगला गेम पार पडला, सगळ्याला आपण ना बरोबर सांगितलं आहे. त्याच्या नावाचा डंका आपण ना चांगला वाजवला आहे. बाकी त्यात काही विषय नाही. फक्त त्या पुट्ट्याचं जरासा म्हटलं मला भेव लागून राहिला. पुट्टे जातेच त्याच्यापाशी, वाटतेच मध्ये. बाबा नाही जात मी सांगतो ना, नाही जात पुट्टे नाही जात का, कोणी नाही जात. आता चॅटाच्या मीटिंग म्हणून आलो मी, ते लाऱ्या गिऱ्याला सांगितलं ते ना. हो का कोणी जाऊ नका म्हणे, झाबरूदाला कोणी भेटू नका का, मंडळात जाऊ नका काहीच नका. घरी आला तर म्हणा म्हणे का मी मंडळात आहे नाही का, मी येतही नाही, काहीच नाही. आताच मीटिंग झाली, मला समजची गोष्ट होय. हो ते की आता म्हटलं काही जात नाही ते. हो ते आताच बोलणं झालं. अरे मग तर जमलं ना मग म्हटलं. खरं म्हटलं झिमऱ्या जमलं ना मग आपलं मस्त. खरंच का बा म्हटलं भुजण्या खातोय तुझ्या समोरची गोष्ट होय ना का, बस लावराला हातची. म्हटलं खरं होय ना. अरे हो ना बा झुमर काका, आताच म्हटलं 4 जणांची मीटिंग झाली ना माझ्या समोर, मी मीटिंग मध्ये बसलो होतो ना. नाही तर का सगळं मला त्याचं बोलणं झालं, ते कोणी जाणार नाही आहे, कोणी पैसे देणार नाही, मंडळात राहणार नाही, काहीच नाही. त्याला सांगितलं असं तुम्ही का बा झाबरूचा घर भरून राहिला, तर ते म्हणे हो ह्या घर भरून राहिला म्हणे, आणि आपल्या नावाचा डंका वाजून राहिला म्हणे, नाव आपलं बदनामून राहिलं म्हणे, म्हणून ते एकट्याला बसू द्या म्हणे, आपण मंडळातून निघून जाऊ म्हणे. तो आला तर आपण जाऊ नये म्हणे, सांगून देऊ म्हणे त्याला का आम्ही मंडळात आहे नाही, आम्ही येते नाही, काहीच नाही, तू काय एकटा पाच बस. हो बरं जमलं लेखाचं येतं. पुट्टे तर म्हणजे आम्हाला पुट्ट्यावर भरोसा नव्हता, आपण पुट्टे तर म्हणते हे पलटले म्हणते. जमलं मग पुट्ट्यात जाय नाही तर मग कोण जाते काय कुत्र नाही जात. अजून आता जे काही लोक आहे ते मोजलेले ते आता आपण सांगून देऊ ना, त्याच्या मनात देऊ ना घालून आपण. हो चला मग चला आपलं काम करू ना आपण. त्याच्या नावाचं डंका दिवरा वाजून लेखाचा पुढे आपण काही म्हटलं तर ऐकत ना लेखाचा गणपती. त्याच्याच म्हणायचं चला आता आपला गणपती बसू, मोठ्याला तयार करू. आता आपण दुसरा गणपती बसू म्हणून. हो त्याला बसू द्या बरं तोच गणपती. आता आपण नवीन गणपती बसवणं चालू करू. चला हो चल दाखवतो ना त्या टकलेले लेखाले सहाय चालले. मोठा फळफळ करे. एखादा चित्रपाटासारखा फळफळ. थांब तुला दाखवतो आता. शिवल्या म्हणते शिवल्या पाळतो त्या पाला कसा असते तर. अध्यक्ष म्हणतो नाही मंडळाचा बन, आता एकटाच अध्यक्ष बन आणि एकटाच गणपती बसव. आमचे गणपती बाप्पा आता आम्ही दुसरे बसवतो, त्याच्या अध्यक्ष मी आणि झुम्मर राहतो. दाखवतो तुला घनचक्र कसा असते आमचा. पाठवले वाटते शूटर आवाज द्यासाठी. सांगून द्या लागेल येले का बा चेत्यादा घरी नाही आहे. हो चेत्यादा करू आले ना बोला सांगून देतो घरी नाही. हा बाबू जगो नका रे म्हटलं, झाबरूदाल मारतीदाल सांगून दे का बाजा चेत्यादा घरी नाही आहे. हो घरीच नाही म्हणा तो. हो भेटलाच नाही, कुठे गेला काय गेला माहित नाही म्हणा. घर नाही म्हणून सांगून दे. घरी नाही म्हणून सांगून द्या. घरीच तर घरी असून घरी नाही म्हणून सांगून दे म्हणते. आपल्याला काय करायला लागते, जे सांगले करायचं. घरी नाही म्हणून सांगून द्या लागेल नाही संख्या. पण घरीच काय जगण्यात तो चेत्यादा. घरी असून घरी नाही म्हणून सांग म्हणते, नाही तर मग नंतर आपल्याला वायची पालन तू आलेच नाही म्हणून. डबल एकदा मी विचारलो त्याला, मी सांगतो त्याला चेत्यादा आले म्हटलं ते गणपतीच्या मीटिंग साठी झाबरूदार मालतीला बोलावून राहिले. म्हटलं लवकर ये. म्हटलं तुम्हाला आता का इंग्लिश मध्ये सांगू का
का म्हटलं काही तिकडा दुसऱ्या भाषेत सांगू एखाद्या. हा दुसरी भाषा मला येत तर नाही. हा म्हटलं चांगल्या भाषेत समजून नाही राहिला का सांगून दे त्याले. हा सांगून दे म्हटलं झाबरूदा घरी झाबरूदा म्हणतो. झाबरूदाला सांगून दे तू का बा चट्यादा घरी आहे नाही. हा घरी नाही म्हणून सांगून दे. आता नसतं डोकं नको खराब करायचं लवकर इथून सटकून जा. हा सांगून द्या घरीच नाही म्हणा कुठे गेला काय गेला माहित नाही म्हणा. घरच्याला विचारलं म्हणा घरचे सांगून राहिले म्हणा कुठे गेला तर. बरं ठीक आहे ना सांगतो आपल्याला काय करायला लागतं आपल्याला सांगलं सांगून द्यायचं. मग झाबरूदाला सांगून आपण याला बेल मोठे आपल्याला टावर पाहिजे दाखवून राहिला ना सांगू मग झाबरूदाला मग काल त्याची वरात कशी असते तर चाल. काय लिहू मंडळात स्वतःचं घर भरून राहिला तो झाबऱ्यानं मारते हा आपण दादा करतो ते तिकडे ते गणपतीच्या पैशानं स्वतःचे घर भरून राहिले. बरं झालं माहित पडलं शिवलाल भरून सांगितलं नाही तर हे तर असेच भरत राहिले असते. जातच नाही ना तुलाच गेलं तिकडं काय होतं जातच नाही तुम्हीच करा. आपण बापा काय होय त्याने म्हटलं हे करायचं ते करतो ते म्हटलं ते करतो दादा करतो ते इले पण तिला काय धंदे करून राहिले. स्वतः म्हणजे गणपती बाप्पाच्या पैशानं स्वतःचे घर भरून राहिले. काही कामाची काशेट आहे का हट आपण येतच नाही ना बाबा जातही नाही. पाच बरं तुमचं काय तर नवीन गणपती बसू म्हणे शिवलाल बरोबर तिकडंच जा लागन मग तिकडंच करावं लागन काम याच्याकडे जातच नाही ना स्वतःच्या घर भरून राहिले काचे. पण क्या इथं म्हटलं बाबू तू आवाज देतो तुला तर माहिती आपलं इथं काही जमत नाही. हा म्हटलं इथं तू बोलतो काय तर आवाज देऊन दे सांगून दे झाबरूदान बोलावला मीटिंगले पण झालं विषय खतम करून टाकन चाल लवकर. चाल माहिती मला ते जमत नाही म्हणून चाल. शिवलाल काका हॅलो म्हटलं शिवलाल काका ऐका खाली म्हटलं ते मीटिंग साठी बोलावते. काय म्हटलं कासाठी आवाज दुलाला बाबाला माले म्हटलं काय झालं सांग. अबे त्या बाबाले म्हटलं ते तिकडे झाबरूदा मालतीदा मीटिंग साठी बोलावून राहिले तर म्हटलं लवकर पाहतो ते गणपती बसवता काय ते काय मेल लावायचा म्हणजे मंडप कसा बांधता करतो नाही. हा सगळं म्हणजे मीटिंग आहे तिथं सगळं तुम्ही येऊन राहिले ना बाबाला बोला सांग लवकर. हा तुम्ही मिळले वाटते झाबरूदा सोबत नाही. बरं चालू द्या मस्त चालू द्या. हो म्हटलं नाही येत रे बाबू माय बाबा नाही येत. हो म्हटलं कुणीच नाही येणार आहे. हो मी सांगतो ना काय कुत्रा नाही येणार आहे तिथं. हो तुम्ही या आणि ते झाबरूदा आणि ते मारती जाय ते जाय तुम्हीच बसवा तुम्हीच म्हटलं काय तर पाच बसा कुणीच नाही येणार आहे. काय कुत्रे नाही येत आणि काहीच नाही पाय तू यंत होळ बांधतो म्हटलं यंत कोणीच येत नाही. हो काय चक्कर आहे रे बुवा या अरे छत्या राजा घरी गेलो तोही म्हणे घरी नाही म्हणून सांगून दे म्हणे हे येतं मुंडाला कुणी येत नाही काय पुत्र असं काय झालं काय नेमकं काय झालं पाय बरं म्हटलं संख्या विचारून काय झालं तर. हो काय खोद विचार जरा प्रेमानं काय झालं ले भूतण्या काय झालं म्हटलं ते छत्या राजा घरी गेलो तर तोही म्हणे घरी नाही म्हणून सांगून दे म्हणे म्हटलं नेमकं झालं काय झालं. तुम्हाला काय काहीच नाही माहित काहीच नाही माहित का आपले घर भरून राहिले तुम्ही त्या गणपती बाप्पाच्या नावाच्या त्याच्या पैशानं. हा तुम्ही मिळल्या ना झाबरूदा सोबत माहिती आहे ना आम्हाला. हो सगळे मिळले तुम्ही या वाटते त्याच्यात दोघं जण पहिलं असं वाटलं आम्हाला मारती आणि झाबरूदाच आहे. तुम्ही दोघं आहे वाटते नाही. हां बरं माहित पडलं ना हो तुम्ही दोघं आहे भरा ना तुम्ही म्हटलं तुमचे घर भरत राहा. आम्ही कामं करत राहतो म्हणून म्हटलं कुठेच नाही येणार आहे. भरा तुम्ही तुमचे घर भरत राहा काय कुत्रे नाही येणार माय बाबा येत नाही. येत नाही म्हणा सांगून येत नाही म्हणा म्हणलं आहे नाही येतही नाही. घर भरले पैसा ना बाबा तुम्ही सोबत आहे म्हणते. म्हणजे काय चोरीचा आरोप गिरप लावून राहिला का झाबरूदाला सांगा लागते बोला लवकर चाल संख्या चाल म्हटलं लवकर सांगा लागते. हे तर प्रकरण मोठं म्हणजे बेकार प्रकरण दिसून राहिलं काय हो ना काय झालं काय नाही तर चाल लवकर झाबरूदाला सांगून देऊ. याचं नाही म्हटलं बाबू आता आले पुढच्या बसून आता आवाज द्यायला आज नाही झाबरूदाने की पाठवलं आता सांगून राहिलं नाही तर म्हटलं माणूस बेकार माणूस नाही मग शिवा दिला बेकार. म्हटलं वापस जाऊ नाही देणार लक्षात ठेवतो. आम्ही काय येतो बाबा आमदार कोणती गलत आहे आता म्हटलं तर आम्ही येतो नाही डबल त्या घरी आम्हाला सांगितलं झाबरूदार म्हणून आलो. आम्हाला काय मग तुमचं काय झालं काय नाही तर आमच्या लाख काढून शिवाजी तर नाचा काढून काढतं तर आम्ही येतच नाही त्या घरी पाहून गांधी तुल्यात. चला निघा लवकर चला तिकडं येत नाही यातच नाही अजिबात. झाबरूदा काहीतरी घरी भोयकला राजा काहीतरी म्हटलं झालं बा ताल तमुडं काहीतरी भोयकला म्हटलं हो ते छत्रराजा घरी गेलो ना ते डायरेक्टच म्हणे घरी असून सांगून दे म्हणे झाबरूदा आल्या का घरी नाही म्हणून. आणि ते शिवलाल काकाच्या घरी गेलो तिथे पुट्ट होतं ते म्हणे कोणी येत नाही काय कुत्र असं नाही तसं नाही मा घरी यायचं नाही आले तर म्हणे शिवाजी म्हणे मी याच्यानंतर आले तर आम्हाला म्हणे तो. तर म्हटलं काहीतरी वा माझ्या सोडायला गेम भोयकला आणि भुसण्या म्हणे ना ते ते शिवलाल काका पुट्ट का बा ते तुम्ही मिळले आणि असं मिळला आणि घर भरून राहिले हे करू राहिले ते करू राहिले ते काहीतरी बडबड करू राहिलं होतं. काय घर भरलं काय म्हणजे काय तर काही बा कोणी आपल्याला काही म्हटलं नाही आपण नाही कुणाला काही म्हटलं नाही. पुट्टेले सगळे म्हणजे मनाची तर पुट्टेले भेटलो मी तिच्या घेतले तर बाबा तिथं चांगले बोलले येतो म्हणे मीटिंगले नाही तर आता काय म्हणजे काय बघलं तर त्याच्यात डायरेक्टच म्हणे ना सांगून दे म्हणे घरी असो काय येतं घरी नाही म्हणून झाबरूदाला सांगून दे म्हणे घरी नाही म्हणून. आता काय समजा आपण ना म्हणजे काहीतरी म्हणजे नेमकं गेम बघला काहीतरी तो काही म्हणजे झाबरूदा गेम बघला कुठं नाही कुठं. अरे हे तर कमालच झाली म्हणजे नेमकं झालं काय ते भुसण्या काय बडबड करायचं काय म्हणे ते काय म्हणे काय ते तो म्हणे झाबरूदा आम्हाला तुम्ही झाबरूसोबत मिळले आहे घर भरून राहिले गणपतीचा पैसा खाऊन राहिले असं काहीतरी म्हणे बा तो. म्हणजे गणपतीचे पैसे खाऊन राहिले चोरून राहिले आता काहीतरी म्हणे तो. आता काय म्हणे काय नाही त्याला काही समजलं नाही आपल्याला पण तो म्हणे असंच काहीतरी तुम्ही घर भरून राहिले झाबरूसोबत तुम्ही मिळले असं म्हणे तो. हो
माय भिन काय चालतं मुरा लावलंय ना आता टाईम 2 दिवसानं गणपती बसते. आता जर हे असे करत गणपती बसायच्या पहिल्या गणपतीच्या तोंडावर माय भिन आता गणपती बसून राहिला ना. आता कसंच काय मला काय झालं समजा मुराला चालतं मुरा असलं ते म्हणजे गणपती समोर आता बसते रे. पण त्याच्या समोर जर असा चालतं मुरा करन तर गणपती कसा बसन मंडप बांधायचं सगळं म्हणजे अजून काय काही तालाल ताल नाही. आणि आताच ताल दाखवून राहिली यायचा वाला कसं काय हो. चाल बरं यायचा पाहून काय मेळ आहे तर चाल यायचा मेळ लावून कायचा